दोन डेसिमल्स डिवाइड कसे करायचे. सो हिअर वी हॅव ॲन एक्झाम्पल 1.8 डिवाइड बाय 2. सो थोडं लॉंग डिव्हिजनच्या कन्सेप्टने याला समजून घेऊया. सो 1.8 इज डिवायडेड विथ 2. सो 1.8 हा नंबर 2पेक्षा लहान आहे. सो विल हॅव टू यूज अ डेसिमल पॉईंट. आणि हे करताना जसं आपण इथं 0 अप्लाय करतो, सो आपण ह्याला 10ने मल्टिप्लाय करायचो आणि ते केल्यामुळं दिस 1.8 बिकम्स 1.8 इंटू 10 दॅट इज 18. आणि मग तुम्ही इथं 9 हा नंबर घेतला तर 2 9 जा 18. सो 18 मायनस 18 इट विल बिकम 0. सो बेसिकली वॉट वी यूज टू डू की जर आतला नंबर लहान असेल तर आपण इथे एक डेसिमल पॉईंट घ्यायचो आणि त्यानंतर ह्याची प्लेस व्हॅल्यू वाढवायचो 0 अप्लाय करून. बट ऑलरेडी वी हॅव डेसिमल पॉईंट इनसाइड. सो त्याची प्लेस व्हॅल्यू 10 मल्टिप्लाय केल्यानंतर 1.8चं 18 बनेल. सो सिमिलरली इफ आय टेक वन मोर एक्झाम्पल लाईक लेट्स से 2.5 डिवाइड बाय 5. So we will take some simple examples. So 2.5 is inside and 5 is outside. So 2.5 is less than 5, right? So we'll have to take a decimal point and we'll have to multiply it with 10. So it will become 25. So this number will become 25. And 5 5s are 25. So तुम्हाला यातून ही 0 cancel करून the answer to this question will become 0.5. So this is how we perform the long division. If we take one more example as like 12.5 divided by 5, I'm taking simple examples to understand it better. So तुम्हाला जर ह्याला डिवाइड करायचं असेल तर we will use the long division again. So it is 12.5 divided by 5. So 12 हा नंबर मोठा आहे. So 5 2s are 10. So we'll divide with subtract with 10. So 12 minus 10 that is 2.5. So now 2.5 is less than 5. So I have to take a decimal point and increase its place value by 10. So this will become 25. So 5 5s are 25. So if I subtract 25, the remainder will become 0. बाकी शून्य राहील. The answer to this question will be 2.5. So this is how we divide a decimal with a whole number. पण एखाद्या डेसिमल नंबरला एखाद्या दुसऱ्या डेसिमल नंबरने जर डिवाइड करायचं असेल, सो देर इज अ सिम्पल मॉडिफिकेशन. तुम्ही 1.8 डिवाइड बाय 0.2ला 1.8 अपॉन 0.2 असंही लिहू शकता. सो देर आर सम स्टेप्स. द स्टेप 1 इज कन्वर्ट द डिनॉमिनेटर इंटू अ होल नंबर. सो तुम्हाला जो काय हा डिनॉमिनेटर, हा जो काही छेद दिसतो इथं, त्याला तुम्हाला होल नंबरमध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. सो हा डेसिमल पॉईंट उजवीकडे सरकवायला पाहिजे. अँड फॉर दॅट विल हॅव टू मल्टिप्लाय इट विथ 10 ऑन दी बोथ दी साइड्स. सो दोन्हीकडे जर 10 मल्टिप्लाय करायचं असेल तर हा एक डेसिमलनं उजवीकडे सरकला तर हा पण एका डेसिमल प्लेसने उजवीकडे सरकेल. सो जेवढे डेसिमल प्लेसेस तुम्ही डिनॉमिनेटरमध्ये सरकवाल तेवढेच वर पण सरकवा. दिस इज अ सिम्पल मेथड. सो नाव इट विल बिकम 18/2. सो हिअर इट विल बिकम 18/2. आणि 18/2चा आन्सर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. द आन्सर इज 9. So step 1 is convert the denominator into whole number and step 2 is proceed like simple division जे आपण इकडे डावीकडे पाहिले. ओके, proceed like simple division or long division. We will understand this concept using some examples. Like the first example is 2.1 divided by 0.02. So for simplicity we will write 2.1 upon 0.02. सो डिनॉमिनेटर छेदाला आपण होल नंबरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी डेसिमल पॉईंट उजवीकडे 2 प्लेसेसने सरकवायला पाहिजे. तसंच वरही 2 प्लेसेसने सरकवायला पाहिजे. तरच हा नंबर सेम राहील. सो दिस विल बिकम लाईक वर 2 प्लेसेसने सरकवल्यामुळं 21 आणि परत 210 आणि खाली हा होल नंबरमध्ये कन्वर्ट होईल. दॅट इज 2. सो 210 डिवाइड बाय 2 इट विल बिकम 105. सो तुम्हाला लॉंग डिव्हिजन येत असेल तर तुम्ही ह्यानं प्रोसीड करू शकता. अदरवाईज यू कॅन प्रोसीड विथ द फ्रॅक्शन डिव्हिजन जी तुम्ही 8th 9th कुठेतरी ट्राय केली असेल. लाईक 2 1 जा 2, 2 1 जा 2. इथं 1 आल्यामुळे आपण इथं 0 घेतो. 2 5 जा 10. सो आन्सर विल बी 105. सो ही पुढची डिव्हिजन तुम्ही ऑलरेडी स्कूलमध्ये शिकला असाल. नाव वी आर लर्निंग अबाउट हाऊ टू डिवाइड 2 डेसिमल्स. सो दिस इज इट. गोईंग फर्दर टू द नेक्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन 0.25 अपॉन 20. सो 0.25 अपॉन 20. आता जो खालचा नंबर दिसतोय तो ऑलरेडी होल नंबर आहे, पण आपण तरीही त्याला 2मध्ये कन्वर्ट कसं करता येईल हे पाहू. और ह्याच्यात एक डेसिमल पॉईंट इकडे द्यायला पाहिजे. सो डावीकडे सरकवायला पाहिजे हा
तर ह्याच्यात सुद्धा एक डेसिमल पॉईंट डावीकडे सरकेल. सो दिस डिव्हिजन विल बिकम 0.025 डिवाइड बाय 2. सो तुम्ही जर याला लॉंग डिव्हिजनने सोडवला किंवा डायरेक्टली फ्रॅक्शन डिव्हिजनने सोडवला तरीसुद्धा याचा आन्सर येईल. सो विल ऑप्ट फॉर द लॉंग डिव्हिजन बिकॉज कदाचित खूप जणांना फ्रॅक्शन डिव्हिजन येत नाही आहे. सो दिस विल बिकम 0.025 डिवाइड बाय 2. सो इथं ऑलरेडी तुम्ही पाहिलं तर डेसिमल प्लेसेस आहेत. सो हा 0 तर 2पेक्षा मोठा आहे, त्यामुळे आपल्याला 0 पॉईंट घ्यावं लागेल. हा 0सुद्धा 2पेक्षा लहान आहे, सो ह्याला आपण 0 घ्यावं लागेल. आत्तापर्यंत आपण डेसिमल पॉईंटने एक 0 घेतला आहे, सो आपण ह्याला 100 मल्टिप्लाय करायला पाहिजे. सो 100 मल्टिप्लाय केल्यानंतर दिस नंबर, दिस इनसाइड नंबर विल बिकम लाईक 0.25 फर्स्ट अँड देन 2.5. सो दिस नंबर इनसाइड विल बिकम 2.5. सो तुम्ही एक डेसिमल आणि एक 0 घेतल्यामुळं आपल्याला 100 मल्टिप्लाय करावं लागेल. नाव 2.5 इज ग्रेटर दॅन 2. सो 2 1 2. सो दिस विल बिकम 0.5. सो आपल्याला पुढच्या प्लेसला सरकावं लागेल बिकॉज 5 इज लेस. सो विल हॅव टू मल्टिप्लाय इट विथ 10. सो पुढच्या डेसिमल प्लेसला सरकल्यामुळं हा 5 बनेल आणि 2 2 4. सो ह्या 5मधून 4 मायनस होईल आणि इट विल बिकम 1. नाव 1 इज अगेन लेस दॅन 2. सो विल हॅव टू शिफ्ट टू द नेक्स्ट डेसिमल प्लेस आणि मग हा 10 बनेल. सो 2 5 are 10. सो आन्सर टू दिस क्वेश्चन इज 0.0125. ह्याच्यापेक्षा पण स्मार्टर मेथड्स आहेत डिव्हिजनच्या, बट आय रिअली डोंट नो तुमच्या लॉंग डिव्हिजन्स चांगल्या आहेत, फ्रॅक्शन डिव्हिजन चांगले आहेत. सो यू कॅन फर्दर प्रोसीड विथ विच एवर मेथड यू नो. बट राईट नाव एखाद्या डेसिमलला दुसऱ्या डेसिमलनं डिवाइड करायचं असेल तर डेसिमल पॉईंट शिफ्ट कसा करायचा, दिस इज व्हॉट आय एम टीचिंग यू. तुम्ही हीच डिव्हिजन अजून एका पद्धतीने करू शकता विच इज कॉल्ड एज स्टँडर्ड फॉर्म. लाईक दिस 0.025 ह्याला जर तुम्हाला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचं असेल, सो यू विल हॅव टू शिफ्ट दिस डेसिमल पॉईंट बाय 2 प्लेसेस. सो इट विल बिकम 2.5 अपॉन 2 आणि 2 प्लेसेसनी उजवीकडे सरकवल्यामुळं तुम्हाला 100ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि सोबत 100ने डिवाइड करावं लागेल. सो 100ने डिवाइड केल्यामुळं 10⁻² असं येईल. सो 2.5 अपॉन 2 तुम्ही जर ह्यांची डिव्हिजन केली, सो इट विल बिकम 1.25 इंटू 10⁻². आणि ह्याला जर परत तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल ओरिजिनल फॉर्ममध्ये, सो हा 10⁻² इट इज डिवाइड बाय 100 आणि डिव्हिजन केल्यानंतर हा पॉईंट डावीकडे 2 डेसिमल प्लेसेसने सरकेल. सो फर्स्ट इट विल बिकम 0.125 अँड देन इट विल बिकम 0.0125. सो मी जसं म्हणालो, तुम्हाला डिव्हिजनची कुठली मेथड चांगली जमते त्याच्यावर ठरेल तुमचं हे आन्सर किती फास्ट येईल. So we will take 2 more examples to understand this better. Like the first question is 2 upon 0.5. So this is 2 upon 0.5. सो डिनॉमिनेटरला जर तुम्हाला होल नंबरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर एक डेसिमल पॉईंट उजवीकडे शिफ्ट करायला पाहिजे आणि इथं सुद्धा हा डेसिमल पॉईंट उजवीकडे शिफ्ट करायला पाहिजे. सो दिस विल बिकम, हा पॉईंट इकडे आल्यामुळे दिस विल बिकम 20 अँड दिस विल बिकम 5. सो 20 अपॉन 5 दॅट विल बी 4. तुम्ही डेसिमल पॉईंट शिफ्ट करण्यात जर अडचण येत असेल सो तुम्ही ह्याला असंही करू शकता की 2 अपॉन 0.5 खालचा नंबर जर होल नंबरमध्ये कन्वर्ट करायचा असेल सो हॅव टू मल्टिप्लाय विथ 10 आणि वर पण 10ने मल्टिप्लाय करायला हवं. सो 2 into 10 that will become 20 and 0.5 into 10 that will become 5. So the answer will again be 4. सो तुम्हाला डेसिमल शिफ्ट चांगली जमती आहे की 10ने मल्टिप्लाय केल्यानंतर चांगलं जमतं, त्याप्रमाणे यू कॅन प्रोसीड. कमिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन 5 upon 0.2 दॅट इज 5 upon 0.2. सो अगेन ह्याला होल नंबरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 10ने खाली आणि 10ने वर मल्टिप्लाय करू. सो दिस विल बिकम 50 upon 2. द आन्सर विल बी 25. इफ यू टेक सम मोर एक्झाम्पल्स, सो तुम्ही आत्ता हा व्हिडिओ पॉज करून हे क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकता. सो ह्या नंबरला 4ने डिवाइड करताना ऑलरेडी हा 4 नंबर होल नंबरमध्ये कन्वर्टेड आहे. सो वी कॅन यूज द फ्रॅक्शनल डिव्हिजन 4.56 upon 4 और लॉंग डिव्हिजन. सो 4 1s are 4. नाव द पॉईंट इज हिअर, सो विल यूज द पॉईंट. नाव 5 4 1s are 4 आणि एक राहिल्यामुळे इथं 16 येईल. सो 4 4s are 16. ज्यांना फ्रॅक्शनल डिव्हिजन माहीत नाही आहे दे कॅन यूज दिस मेथड ऑफ 4.56 upon 4. सो 4 1s are 4 बिकॉज 4 हा होल नंबर आहे आणि 4च्या इक्वल आहे. सो 4 - 4 दॅट विल बिकम 0. पण आता जर तुम्ही पाहिलं तरी डेसिमल पॉईंट आला आणि 0.5 0.5 इज लेस दॅन 4. सो आय विल टेक दिस पॉईंट हिअर आणि या 0.5ला 5 बनवेन. सो हे करण्यासाठी आपल्याला जेव्हा आपण इथं पॉईंट घेतो आहे त्यावेळी ह्या नंबरला हा इथं जो 0.56 आला आहे वी आर मल्टिप्लाइंग इट विथ 10.
हा डेसिमल पॉईंट घेतल्यानंतर. सो दिस विल बिकम 5.6. डेसिमल पॉईंट उजवीकडे शिफ्ट केला आपण. सो 4 1 जा 4. So 5 minus 4, that is 1, and this will become 1.6. Now 1 is less than 4, so I will move to the next decimal place, and त्यामुळं ते करण्यासाठी याला 10 ने मल्टिप्लाय करावं लागेल. So this will become 16. So 4 4 is 16. So answer will be 1.14. So तुम्ही दोन्हीपैकी कुठलीही मेथड वापरून you can solve this. Coming to the last question, 4.56 upon 0.04. अगेन हा पहिल्याच क्वेश्चनचं थोडंसं मॉडिफिकेशन आहे. 4.56 upon 0.04. तुम्ही खालचा नंबर होल नंबरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी ह्याला 100ने मल्टिप्लाय करू शकता, तरच हे 2 डेसिमल प्लेसने उजवीकडे सरकेल अँड इट विल बिकम 4. आणि सोबत तुम्हाला 100ने वरही मल्टिप्लाय करावं लागेल. सो द आन्सर विल बी, हे 2 डेसिमल प्लेस उजवीकडे सरकल्यामुळं 456 अपॉन 4. आणि आता दोन्ही होल नंबर असल्यामुळं द आन्सर टू दिस क्वेश्चन विल बिकम 114. तुम्ही हे चेक करू शकता.